मी बघू शकता मस्त अशी मी तिखट डाळ बनवत आहे। त्यात टाकला आहे लसूण, कांदा, जिरं, राई, कढीपत्ता आणि आता ह्याला मस्त अशी फोडणी देते आणि झणझणीत अशी तिखट डाळ बनवते। चला तर मग ही मी डाळ मी मस्त अशी तिखट डाळ बनवते। माझ्या मुलांना तिखट डाळ खूप आवडते आणि तिखट डाळी बरोबर पण एवढा भात खातात ना ते तर विचारू नका। गोडं वरण पण आवडते त्यांना फोडणीचं, पण तिखट डाळ जरा जास्त आवडते। बघा आहे ना, हे बघा बघू शकता तुम्ही अशी मस्त अशी डाळ, किती भारी ना, सुंदर। वाव, मला तर खूपच आवडते। आमच्या कोकणात आहे ना ह्याला काय बोलतात माहिती का, असं डाळ बनवली ना म्हणजे मालवणी पद्धतीत बोलतात की बैठी डाळ। बैठी म्हणजे ती अशी थोडी घट्ट असते ना, त्याच्यामुळे ती याला बैठी डाळ बोलतात। आता त्याच्यामध्ये मी थोडं खोबरं किसून टाकणार आहे आणि ही इथे मेथीची भाजी केली आहे। आमची मेथीची भाजी पण वेगळीच असते जरा, कारण आमच्या इकडे खोबरं जास्त खातात, त्याच्यामुळे ह्याच्यात पण मी कांदा फोडणीला दिलाय, लसूण, मिरची आणि वरून खोबरं किसून टाकलंय, कारण आमच्याकडे असंच जेवण लागतं। आम्ही मालवणचे आहोत ना, आमचं गाव कणकवली, कणकवलीमध्ये असंच करतात। आणि आता ह्याच्यामध्ये मी मस्त खोबरं थोडंसं किसून टाकते आणि मग करते भाकरी। भाकरी तर तुम्हाला माहितीच आहे आमच्या कोकणातल्या कशा असतात, मस्त अशा फुगीर। चला तर मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत नाही बरं माझं जेवण कसं असतं, चांगलं की वाईट सांगत जा जरा, बरं वाटतं माणसांना की बाबा हां आई बाबा कोणाला तरी आवडलंय माझं जेवण। घरच्यांना आवडतेच हो, पण बाहेरच्यांना पण आवडते की नाही कळलं पाहिजे ना। बघा किती छान अशी उकळी आले, सुंदर वाटते की नाही। चला तर मग आता काय भाकरी करायला घेऊया, भात तर झालाय आणि मग नंतर आपण जेवायला घेऊ। आणि ही बनवली आहे भाकरी, कसलं भारी आहे ना, सुंदर आहे ना, म्हणजे भाकरी जाम फुगते। अशी आहे मला आवडते ती भाकरी। चला मग आता जेवायचं आहे, बाय, परत भेटू। आणि ही बनवली आहे भाकरी, कसलं भारी आहे ना, सुंदर आहे ना, म्हणजे भाकरी जाम फुगते। अशी आहे मला आवडते ती भाकरी। चला मग आता जेवायचं आहे, बाय, परत भेटू।